आज गुढीपाडव्याबद्दल अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काही जण हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडतात, तर काही जण म्हणतात की भगवान श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. पण ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर श्रीराम अयोध्येला दिवाळीच्या दिवशी परत आले होते. मग प्रश्न पडतो, गुढीपाडवा खरोखर का साजरा केला जातो? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट चॅनलमध्ये. आज आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण गुढीपाडवा याबद्दल जाणून घेणार आहोत. हा सण फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास, भारतीय कालगणना आणि विजयाचे प्रतीक आहे. हा दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणून ओळखला जातो आणि हिंदू पंचांगानुसार नववर्षाची सुरुवात याच दिवशी होते. पण प्रश्न असा आहे, गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो? यामागं 3 महत्त्वाची कारणे सांगितली जातात. 1. सृष्टीची निर्मिती, 2. प्राचीन भारतीय कालगणना आणि 3. ऐतिहासिक विजय. आज आपण या तिन्ही गोष्टींचा इतिहास समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पुराणानुसार याच दिवशी ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. एका संस्कृत श्लोकानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला ब्रह्मदेवांनी विश्वनिर्मिती सुरू केली. याच दिवशी कालगणना सुरू झाली. दिवस, महिने, ऋतू यांची गणना ठरवली गेली. म्हणूनच हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीत कालगणना अत्यंत प्रगत होती. आपल्या ऋषींनी वेळ मोजण्यासाठी अनेक मोजमाप तयार केली. क्षण, पल, घटिका, दिवस, महिना, ऋतू, वर्ष यापेक्षा मोठ्या कालगणनाही आहेत. युग, मन्वंतर आणि कल्प. इतिहासात सांगितलं जातं की भारतीय विद्वानांनी कालमापनाची अचूक पद्धत हजारो वर्षांपूर्वी विकसित केली होती. यामुळंच भारतीय पंचांगाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदापासून केली जाते. गुढीपाडवा हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी या तिथीला असतो. यालाच वर्ष प्रतिपदा असं म्हटलं जातं. हिंदू पंचांगानुसार हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. भारतीय कालगणनेत अनेक संवत्सर आहेत. त्यापैकी प्रमुख आहेत युधिष्ठिर शक, विक्रम संवत आणि शालिवाहन शक. आज भारत सरकारच्या अधिकृत कॅलेंडरमध्ये देखील शालिवाहन शक वापरलं जातं. या शकाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी होते. जरी महाराष्ट्रात याला गुढीपाडवा म्हणतात, तरी भारताच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. उदाहरणार्थ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये उगादी, काश्मीरमध्ये नवरेह आणि सिंधी समाजामध्ये चेटीचंड. यावरून स्पष्ट होतं की हा दिवस संपूर्ण भारतासाठी हिंदू नववर्षाचा प्रारंभ आहे. आता पाहूया महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित एक महत्त्वाचा संदर्भ. सुमारे 2000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर सातवाहन राजवंशाचे राज्य होते. सातवाहन हे दख्खन प्रदेशातील एक अत्यंत सामर्थ्यशाली आणि प्रतिष्ठित राजवंश होते. या राजवंशातील सर्वात पराक्रमी सम्राट म्हणजे सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी. त्या काळात विदेशी शकांनी भारतावर आक्रमण केले होते. हे शक मध्य आशियामधून आलेले आक्रमणकारी होते. त्यांनी भारतातील अनेक प्रदेशांवर कब्जा केला. पण सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनी त्यांचा पराभव करून महाराष्ट्राला पुन्हा स्वातंत्र्य दिले. या महान विजयाच्या आनंदात जनतेने घराघरात गुढ्या उभारून विजय साजरा केला. म्हणूनच गुढीला विजयध्वज किंवा विजय पताका असे देखील म्हटलं जातं. काही इतिहासकार असेही म्हणतात की या दिवशी भगवान राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले. त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी विजयध्वज उभारले. म्हणूनच काही ठिकाणी गुढीला राम विजयध्वज असं म्हणतात. पण रामायणानुसार भगवान श्रीराम रावणाचा वध दसऱ्याच्या दिवशी करतात आणि त्यानंतर कार्तिक अमावस्या म्हणजेच दिवाळीच्या दिवशी ते अयोध्येला परत येतात. म्हणूनच अयोध्यावासियांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केलं होतं आणि त्यातूनच दिवाळीचा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. तथापि काही परंपरांनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक झाला असं मानलं जातं.
गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक. गुढीमध्ये असतात काठी, रेशमी कापड, कडुलिंबाची पानं, साखरेच्या गाठी आणि वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश. ही गुढी घराच्या उजव्या बाजूला उभारली जाते. याचा अर्थ आहे विजय, समृद्धी आणि नव्या वर्षाची स्वागत. गुढीपाडव्याच्या दिवशी काही विशेष परंपरा पाळल्या जातात. लवकर उठून स्नान करणं, गुढी उभारणे, कडुलिंब किंवा गूळ खाणे, पंचांग श्रवण करणे आणि नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे संकल्प करणं. कडुलिंब खाण्याचा खरा अर्थ काय, तर जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात त्याचा स्वीकार करणं. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग श्रवण करण्याची देखील परंपरा आहे. पंचांगामध्ये वर्षातील ग्रहस्थिती, तिथी, नक्षत्र, योग आणि करण याचा उल्लेख असतो. त्यामुळे आगामी वर्षाचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय संकेत मिळतात. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण उत्सव नाही, तर आहे भारतीय कालगणनेची सुरुवात, प्राचीन इतिहासाची आठवण आणि विजयाचं प्रतीक. हीच भारतीय संस्कृतीची खरी महान परंपरा आहे. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.